PMPL पदोन्नती घोटाळ्याची चौकशी करा या मागणीसाठी शिवसेनेकडून महापालिकेच्या गेटवरती जे आहे ते आंदोलन करतोय। आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर आहेत। भाऊ, शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे, काय म्हणतात? आजचं आंदोलन नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये महानगरपालिकेतला गेल्या 2-3 महिन्यामध्ये चाललेला भ्रष्टाचार, ज्या पद्धतीनं पुणेकरांना लुटण्याचं काम करतात, मग कचऱ्याचे टेंडर असेल, ड्रेनेज लाईनचे असेल, पाण्याचे असतील, आणि जी टक्केवारी आपल्या वाहिनींमध्ये बघतो, जी टक्केवारी आता दिसती, ही टक्केवारी बंद करण्याचं काम शिवसेना करेल। जरी आम्ही सत्तेत असलो तर आमची बांधिलकी जनतेशी आणि जनतेची बांधिलकी शिवसेनेची असल्यामुळं आम्ही कायम पुणेकरांसाठी रस्त्यावर उतरू। आज आमचं आंदोलन जे झालंय हे रस्त्यावर झालंय, पण उद्या एक नानांनी अल्टिमेटम दिलेला आहे, त्या दिवसापर्यंत जर आयुक्तांनी जर ह्याच्यामध्ये निर्णय घेतला नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ज्या भाषेत त्यांना कळतं त्या भाषेत उत्तर त्यांना आम्ही देणार, त्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। कारण शेवटी हा पुणेकरांचा पैसा आहे आणि हे जे नवीन नगरसेवक आलेत निवडून, ह्यांना काही माहिती नाही, तर त्या नगरसेवकांना माझी विनंती, मी जरी सिनियर असलो तरी विनंती की प्रत्येक प्रश्न हा वाचून घेतला पाहिजे। नुसतंच वरनं फोन आला म्हणून इथं बोटवर करू नका, जेणेकरून तुम्हालाही 5 वर्षांनी जनता विचारण, आजही रस्त्यावर विचारण, प्रत्येक विषय वाचल्याशिवाय घेऊ नका। कारण इथली सत्ताचं ज्याच्या हातात आहे ते स्वतःच मंगळसूत्र चोर आहेत, त्यामुळे मंगळसूत्र चोराकडून काय अपेक्षा करणार? कारण हे इथले दलाल आहेत आणि या दलालगिरी आम्हाला नष्ट करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर आहे। भाऊ, जर पाहिलं तर एका बाजूला सगळीकडे मेट्रो धावती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत। नाही, हे भ्रष्टाचाराचं जे बोललो आजचा मोर्चा त्यासाठी। आज पुण्यात खड्डे, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, पण कोट्यवधी रुपयाचे 20-20 वर्षाचे पुढचे टेंडर काढतात। म्हणजे हे पुणेकरांना येड्यात काढतात का? 20-20 वर्ष पुढचे टेंडर काढले, ही कुठली पद्धत? आणि काय चाललंय? असं कधी नव्हतं। 1 वर्षाचं टेंडर असतं तर 20-20 वर्ष 1000 कोटीचे टेंडर देणार। अरे काय चाललंय? म्हणजे तुम्ही पुणेकरांना लुटायचं काम करता। सत्ता दिली म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुणेकरांना लुटायचं। दिल्लीतलं आंदोलन बघितलं, जेव्हा जनता रस्त्यावर येते त्यावेळेला तुम्हाला वाकावं लागतं। आता इथं काही दिवसात त्यांना वाकले नाही तर त्यांना वाकायचं काम आम्ही शिवसेना म्हणून करणार आहोत। नाना, काय सांगाल आंदोलन करताना? हे पुणे महापालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार, अंधाधुंदी कारभार आणि प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश नसल्यामुळे पुणे शहरामध्ये संपूर्ण एरियामध्ये आज भ्रष्टाचार झाला। वेगवेगळ्या गोष्टीमध्ये बसन, मग कचरा असन, भूमिग्रीन असन, भरदिवसा LED चोरी असन, शिक्षण मंडळातली फाईल चोरीला जाणं असन, संगणकामधल्या फाईल डिलीट होणं असन, अशा अनेक गोष्टीमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे। त्याच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी शिवसेना करते। या ठिकाणी आंदोलन थांबलेलं नाही। 1 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा जोपर्यंत 1 महिन्यात जर सुरळीत काम पुणे महापालिकेचं झालं नाही तर 1 तारखेनंतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी करू। आणि पुण्यातील खड्ड्यांचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आला। आपण बघितलं असन की कालपासूनच या ठिकाणी वेगवेगळ्या वाहिनीवर पुणे शहरातल्या खड्ड्यांवर सगळे खड्डे दाखवले। कोण म्हणते 54 खड्डे राहिले, कोण म्हणते 56, परंतु हजारो खड्डे आजही पुणे शहरातल्या वेगवेगळ्या रस्त्यावर आहे। त्याचबरोबर दक्षिणेचा भाग असेल, पूर्व भाग असेल, नवीन समावेश आलेल्या गावातले रस्ते असेल, सगळे रस्ते आज खड्डेमय झाले। अनेक पुणेकरांना, नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतोय। म्हणून सांगितलं की ह्याच्या आधीमध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल, आपण बघितलं असेल की सायकल ट्रॅकमुळे ज्यावेळेस 15 रस्ते जे डेव्हलप करण्यात आले, रस्ते दुरुस्ती करण्यात, तेही रस्त्याची आज चाळण झालेली आहे। आपण घराच्या बाहेरचेच रस्ते बघा, सिंहगड रोडचे महापौर आहे ना मंजुषाताई नागापुरे, त्यांचे रस्ते बघा सिंहगड रोडचे अख्खे। जर आपण पाहिलं तर पुणे महापालिकेमध्ये या ठिकाणी पुणे महापालिकेच्या गेटवरती पुणे महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार होतोय असा आरोप या ठिकाणी शिवसेनेकडून केला जातोय। जर हा भ्रष्टाचार थांबला नाही किंवा सगळ्या सुविधा वेळेवर उपलब्ध झाल्या नाही तर आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा जो आहे तो शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।